नमस्कार. जय गिरनारी. जगाच्या पाठीवर आज लक्षावधी शिवलिंग आहेत, पण या सर्वांमध्ये भारतातील 12 ज्योतिर्लिंग ही प्रमुख ज्योतिर्लिंग असून गुजरात राज्यातील द्वारका शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वे असणारे ज्योतिर्लिंग म्हणजेच नागेश्वर ज्योतिर्लिंग होय. रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही आलो 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी. हे मंदिर द्वारका आणि बेट द्वारका दरम्यान वसलेले आहे. हे मंदिर स्थापत्य कलेचे चमत्कार आहे, जे प्राचीन आणि आधुनिक शैलीचे मिश्रण दर्शवते. मंदिर परिसर 3 भागात विभागलेला आहे. मुख्य गर्भगृह, मोठे अंगण आणि आजूबाजूचे मठ. गर्भगृहात पवित्र नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे, जे एका सुंदर कोरीवकाम केलेल्या चांदीच्या वेदीमध्ये स्थित आहे. इथे असलेली भगवान शिवाची 80 फूट उंच मूर्ती हे येथील प्रमुख आकर्षण आहे. या मंदिराचा परिसर खूप मोठा आणि शांत आहे. नागेश्वरला दारुका वन म्हणून ओळखले जात असे, जे भारतातील एक जंगलाचे एक प्राचीन महाकाव्य नाव आहे. नागेश्वराचा पूर्ण अर्थ नागांचा स्वामी असा आहे. नागेश्वर हे शिवाचे दुसरे नाव आहे. शिवपुराणानुसार जो व्यक्ती भक्तिभाव आणि समर्पणाने या ज्योतिर्लिंगाची पूजा करतो त्याला संसारातील सर्व सुख प्राप्त होतात. प्राचीन कथेनुसार सुप्रिय नावाचा एक वैश्य महादेवाचा भक्त होता. तो नेहमी महादेवाच्या भक्तीमध्ये लीन होता. एकदा सुप्रिय नावेत बसून एका ठिकाणी जात असताना अचानक दारुक नावाच्या राक्षसाने त्या नावेतील सर्व लोकांना बंदी बनवले. कारागृहातही सुप्रिय महादेवाची भक्ती करण्यात लीन होता. दारुकाला ही गोष्ट समजल्यानंतर त्याने सुप्रियला महादेवाची भक्ती न करण्यास सांगितले, परंतु सुप्रियने त्याचे काहीही ऐकले नाही. म्हणून मग क्रोधित दारुकाने आपल्या सेवकांना सुप्रियाचा वध करण्यास सांगितले. राक्षसांच्या सेवकांना सुप्रिय त्यांना न घाबरता महादेवांच्या भक्तीमध्ये लीन राहिला. सेवक कारागृहात पोहोचताच तेथे एका उंच ठिकाणी स्वतः महादेव प्रकट झाले आणि त्यांनी सुप्रियला पशुपत अस्त्र दिले. सुप्रियने त्या अस्त्राने दारुका राक्षस आणि त्यांच्या सर्व सेवकांचा वध केला. मृत्यूपूर्वी दारुक मुक्तीसाठी महादेव आणि पार्वतीकडे प्रार्थना करू लागला. त्याची प्रार्थना मान्य करून महादेवाने त्याला मुक्ती दिली आणि हे ठिकाणही त्याच्या नावाने प्रसिद्ध होईल असे वरदान दिले. सुप्रियने महादेवकडे येथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर महादेव येथे नागेश्वर ज्योतिर्लिंग रूपात स्थित झाले. नागेश्वर शिवलिंग हे दगडाचे बनलेले आहे, ज्याला द्वारकाशिला म्हणतात. त्यावर लहान वर्तुळे आहेत. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे त्रिमुखी रुद्राक्ष आहे. 3 मुखी रुद्राक्ष हे खूप शक्तिशाली मानले जाते. नागेश्वर म्हणजे सापांचा देव किंवा वासुकी, जो भगवान शिवाच्या गळ्यात माळाच्या रूपात वास करतो. इकडे अशी मान्यता आहे की या मंदिराच्या दर्शनाने सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते. या ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व आहे, कारण ते सर्व प्रकारच्या विषापासून संरक्षण करते. अशी मान्यता आहे की इकडे मंदिरात पूजा करणाऱ्यांना सर्व विषापासून मुक्ती मिळते. नागेश्वर मंदिराच्या मुख्य गर्भगृहात खालच्या स्तरावर शिवाचे ज्योतिर्लिंग स्थापित आहे. या ज्योतिर्लिंगावर चांदीचा मोठा नाग तयार आहे. ज्योतिर्लिंगामागे माता पार्वतीची मूर्तीही बसवली आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन लांबूनच मिळते, पण जर आपल्याला अभिषेक करायचा असेल तिकडे तर गाभाऱ्यात जाऊन अभिषेक करता येतो. इकडे मंदिराच्या मागील बाजूस एक छान तलाव आहे आणि हनुमानाचे एक छोटं मंदिर आहे. अशा प्रकारे आम्ही नागेश्वराचे दर्शन घेऊन निघालो आणि पुढे गेलो गोपी तलाव येथे. गोपी तलाव हे असंख्य पवित्र आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. हे द्वारकेपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे बालपण गोकुळ, नंदगाव आणि वृंदावनमध्ये मित्रांसोबत आणि गोपींसोबत घालवले. भगवान श्रीकृष्ण वृंदावनात गोपींसोबत रासलीला खेळत असत. गोपींच्या मातीच्या भांड्यातून माखन खात असत. श्रीकृष्णांनी त्यांचे राज्य द्वारकेला हलवल्यानंतर गोपींना श्रीकृष्णाची खूप आठवण येत असे. म्हणून गोपींनी द्वारकेला जाऊन आपल्या कान्हाला भेटण्याचा निर्णय घेतला. गोपी आणि कृष्ण तलावावर भेटले आणि पौर्णिमेच्या रात्री रासलीला खेळले, म्हणून या तलावाला गोपी तलाव असे म्हणतात.
रासलीला संपल्यानंतर गोपींनी भगवान श्रीकृष्णात विलीन होण्याचा निर्णय घेतला. त्यांचे रूपांतरण चंदन नावाच्या सोन्याच्या मातीत झाले. म्हणूनच आजही आपल्याला गोपी तलावावर गोपीचंदन नावाची चंदन माती आढळते. असे मानले जाते की ह्या गोपीचंदनामुळे अनेक रोग, विशेषतः त्वचेशी संबंधित रोग बरे होतात. हिरवळीने आणि स्वच्छ पाण्याने वेढलेले आध्यात्मिक विश्रांतीसाठी हा एक शांत प्रदेश आहे. गोपी तलावाचे शांत वातावरण या तलावात ध्यान आणि चिंतनासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आवडी लक्षात घेऊन गोपी तलावाच्या आजूबाजूचा परिसर, पार्किंग जागा, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि चांगली प्रकाश योजना यासारख्या सुविधांसह विकसित करण्यात आला आहे. द्वारकेमधली ही सगळी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आम्ही जी बस केली होती त्या बसच्या ड्रायव्हर दादांनी सुद्धा या जागेबद्दल काही माहिती सांगितली आहे, तीही आपण ऐकूयात. ये हुआ था कि अर्जुन जी को अभिमान हो गया था. अर्जुन को अपने बाण चलाने में अभिमान बहुत हो गया था कि मेरे समान कोई बाणावीर आदमी नहीं है. तो कृष्ण भगवान की एक लीला भी थी कि गोपियों को सबको भेज दिया उसके साथ में कि आपका जिम्मेदारी आप वृंदावन लेके जाओ उनको. तो उसको ज्यादा अभिमान हो गया कि भाई मेरे को इतना कारभार संभाल के दिया हुआ है तो मेरे जैसा कोई है ही नहीं दुनिया में. तो यहाँ पे बीच में तालाब आया तो गोपियों ने सारी बोली अर्जुन जी को कि भाई आपको स्नान करना है, हम लोग स्नान कर लेते, आप हमारा ध्यान रखो. तो कृष्ण भगवान ने अपने हाथ के मेल्स के द्वारा तो काबालोक और भील लोग को उत्पन्न किया. तो उनकी एक चाल थी, अभिमान तोड़ना था अर्जुन जी का. तो भील लोगों ने अर्जुन का बाण था वो छीन लिया, तोड़ दिया सब. उसके बाण के ऊपर खेल था सब. तो गोपियों नाते नाते बाहर नहीं निकली. वो गोपियों बोल गई हम यहीं पे समा जाएंगे, हम बाहर नहीं आएंगे. हम लोग जैसे बोलते कि भाई समय आदमी बलवान हो, आदमी बोलता है मैं बलवान हूँ, पर आदमी बलवान नहीं होता, उसका समय बलवान होता है. एक कहावत आपने सुनी होगी या तो बच्चे लोगों ने नहीं सुनी होगी कि समय समय बलवान नहीं पुरुष बलवान, काबे अर्जुन रुपये वही धनुष और वही बाण. आदमी का समय बलवान होता है, आदमी कभी भी बलवान नहीं होता. गोपी तलाव पाहून झाल्यावर आम्ही निघालो पुढील स्थळ पाहण्यासाठी, ते म्हणजे बेट द्वारका. बेट द्वारका द्वारकेच्या किनाऱ्यावरील अरबी समुद्रातील एक बेट हे द्वारका शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. बेट द्वारका याला शंखोधर असेही म्हणतात, कारण हे बेट शंखाच्या आकारासारखे आहे. तसेच असं म्हटलं जाते की इथे शंखांचे प्रमाणही भरपूर आहे. ह्या बेटावर जाण्यासाठी आधी होडीने प्रवास करावा लागत असे, पण आता पूल बांधला आहे, त्यावरून आपण बेट द्वारकेला जातो. या पुलाला सुदर्शन सेतू असेही म्हणतात. ओखा ते बेट द्वारका हा पूल 25 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण झाला. हा पूल गुजरातमधील सर्वात लांब केबल पूल आहे. हा पूल केवळ बेट द्वारकेला मुख्य भूमीशी जोडण्याचे साधन नाही, तर एक प्रमुख आकर्षणही आहे. द्वारका आणि बेट द्वारकामध्ये फरक काय, तर भौगोलिकदृष्ट्या द्वारका शहर हे मुख्य भूमीवर आहे आणि बेट द्वारका एका बेटावर आहे. पौराणिकदृष्ट्या पाहायला गेलं तर द्वारका हे भगवान श्रीकृष्णाचे कार्यालय होते, तर बेट द्वारका हे त्यांच्या निवासस्थानाचे ठिकाण होते. हे बेट ते ठिकाण मानले जाते जिथे कृष्णाला त्याच्या बालपणीचा मित्र सुदामाकडून भेट मिळाली होती. सुदामाने भेट म्हणून त्याला फक्त शेवटचे काही तांदूळ मिळू शकले. त्याने ते खरवडून कृष्णाला दिले. कृष्णाने त्याचे सन्मानाने स्वागत केले. सुदामाला या स्वागताने इतके धन्य वाटले की त्याने कोणतीही मदत मागण्याचे टाळले. तथापि घरी परतल्यावर त्याला आढळले की कृष्णाने आधीच मदत पाठविली आहे. त्याची छोटी झोपडी आता एक हवेली बनली होती. येथे अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णाला तांदूळ अर्पण करावे. त्याचा मित्र सुदामाने त्याला तांदूळ भेट म्हणून दिले आणि कृष्णाने आपल्या मित्राला जसे बक्षीस दिले तसे बक्षीस मिळते. बेट द्वारकेलाही मंदिरामध्ये मोबाईल नेण्यासाठी परमिशन नाहीये, त्यामुळे आम्ही आधीच ते लॉकरमध्ये ठेवले होते. म्हणून इकडे काही संग्रहित फोटोज मी टाकत आहे.
मंदिर संकुलात रुक्मिणी, जामवती आणि सत्यभामा यांचे मंदिर आहे. तसेच राधाला समर्पित एक स्वतंत्र रचना आणि मंदिर आहे. बेट द्वारकेतील कृष्ण मंदिरातील एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे त्यांच्या जन्मदात्या आईला समर्पित मंदिर, ते म्हणजे देवकी मंदिर. ते मुख्य कृष्ण मंदिराच्या अगदी समोर आहे, कारण असे मानले जाते की भगवान कृष्णाला सकाळी डोळे उघडून त्यांच्या आईला पाहणे आवडते. अंबामाता ही राजेशाही यादवांची कुलदेवता होती. श्रीकृष्ण आणि त्यांचे कुटुंब तिची पूजा करत असत. तिचे मंदिर संकुलातील एक लहान अंगण आहे. कृष्णाच्या कुटुंबाला समर्पित अनेक मंदिरे येथे आहेत. अलीकडेच बांधलेले सुवर्ण द्वारका बेट द्वारकेचा वैभवशाली भूतकाळ दर्शविते. संग्रहालयात त्या काळातील जीवनाचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारत आणि भगवान कृष्णाच्या जीवनातील दृश्ये पुनर्निर्मित केली आहेत. वेळेअभावी आम्ही आतमध्ये जाऊन हे पाहू शकलो नाहीत, पण ह्यानंतर आम्ही पुढे गेलो ते हनुमान दांडी मंदिर पाहण्यास. ह्या मंदिराचे काय विशेष महत्त्व आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेऊयात. तोपर्यंत आमच्या पेजला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.